त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं, काय सांगाल त्याबद्दल? आज फुलंब्री मतदारसंघामध्ये जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे राजेंद्र ठोंबरे साहेब, हे संघटनेच्या जोरावर एवढ्या दिवस जनशक्तीविरुद्ध धनशक्ती आणि धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात पराभव हा शिवसैनिकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी केला आहे. त्यामुळंच फक्त राजेंद्र ठोंबरे साहेब नगराध्यक्ष झालेले आहेत. त्याच्यापूर्वी माजी नगराध्यक्ष यांनी काम केलं नाही शहरामध्ये, म्हणून हा निकाल आला अपेक्षित आहे का? विकासाच्या दृष्टिकोनातून जर फुलंब्री शहराची अवस्था पाहिली तर सामान्यातली सामान्य गोष्टसुद्धा या शहरामध्ये झालेली नाही आहे. साधारणतः रस्ते, पाण्याचे प्रॉब्लेम, ड्रेनेज लाईन अशा विविध गोष्टी या शहरामध्ये झालेल्या नाही. तर विकासाचा मुद्दा तर आहेच, पण जो एवढं घाणेरडं राजकारण करून म्हणजे इलेक्शन पोस्टपोन करून ह्या सगळ्या गोष्टी करून जो उभाटा शिवसेनेचा पराभव करायचा प्रयत्न केला जात होता, तो पराभव त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम हे शिवसेनेने केलं. महसूल मंत्री, इतर ओबीसी मंत्री आणि आमदार, राज्यपाल असे असताना या अशा मोठ्या स्वरूपात महाविकास आघाडीला कौल मिळाला, याचं नेमकं गमक काय? याचं नेमकं फक्त गमकच आहे की संघटना शिवसेनेची ताकदच ही शिवसैनिक आहे. त्यामुळं राज्यपाल असू द्या, आमदार असू द्या, जिल्हाध्यक्ष पण असू द्या, पण फक्त सर्वसामान्यांच्या जीवावर, सर्व शिवसैनिकांच्या जीवावर व जे नेतेगण आहेत, जसे आमचे संपर्क प्रमुख आहेत, इतर पदाधिकारी आहेत, त्यांच्या जीवावरच आम्ही ही इलेक्शन जिंकलेली आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्षाचा एक प्रभाव होतो, काय बघता याच्याकडे, कशा गोष्टी? आता ही संभाजीनगर जिल्ह्यातला प्रथम हा विजय आहे. हा विजय हा भविष्यातील महापालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, ही पराभवाची सुरुवात ही महायुतीची झालेली आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांनी काम केलं असं म्हणतात. 100% सर्व शिवसैनिकांनी काम केलं म्हणून एवढी धनशक्तीचा वापर झाला. राज्यपालाचा मतदारसंघ असताना, आमदाराचा मतदारसंघ असताना, जिल्हाध्यक्षाचा मतदारसंघ असताना सर्वसामान्य शिवसैनिक जिंकतो, याचाच अर्थ सर्वसामान्य नागरिकाचा पराभव झाला. हेच परिवर्तन जिल्हा परिषदमध्ये पाहायला मिळेल. 100% जिल्हा परिषदमध्ये पाहायला मिळेल. नगरपंचायतमध्ये तर 100% झालं आहे. तसंच महापालिकेमध्ये सुद्धा जास्तीत जास्त नगरसेवक आपले निवडून येतील. फुलंब्री मतदारसंघाच्या फुलंब्री शहरासाठी पक्षाचं काय विजन आहे? पक्षाचं विजन आहे की जे मागच्या भाजपा सरकारने जे कामं केले नाहीत त्या बेसिक नीड्सवर आपल्याला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. फोकस करून जसं सर्वात महत्त्वाचे रस्ते, ड्रेनेज लाईन, साधारणतः स्वच्छतागृह, महिलांसाठी आरोग्याच्या सुविधा, या गोष्टी आपल्याला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायच्यात. त्या माध्यमातून फुलंब्रीचा विकास करायचा आहे. फुलंब्री हे शहर DMICच्या कनेक्टिव्हिटीमध्ये, इंडस्ट्रियल झोनच्या कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे सर्व तरुणांना रोजगार पण देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. या निमित्ताने तुम्ही पक्ष कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार? या निमित्ताने पक्ष कार्यकर्त्यांना एवढंच आवाहन करेन, ह्या विजयाला हुरळून न जाता आपल्याला जास्तीत जास्त जिल्हा परिषद, पंचायत समिती, गट हे निवडून आणायचे आणि अजून विरोधकांना दाखवून द्यायचं की फुलंब्री विधानसभेमध्ये आपली ताकद आहे. हे मी फुलंब्री विधानसभेच्या वेळेसुद्धा सांगत होतो की फुलंब्री विधानसभेमध्ये शिवसैनिकांचा वाटा खूप विजयाचा महत्त्वाचा आहे. तो या निमित्ताने एक एक्झाम्पल सेट झालं की फुलंब्री विधानसभा ही निवडून पण येऊ शकते. ओके, धन्यवाद. तुमचं नाव सांगा. मी अक्षय खेडकर, विधानसभा संघटक, फुलंब्री मतदारसंघ. राजेंद्र ठोंबरे आणि जे सगळे शिवसैनिक आहेत ज्यांनी याने गेले दीड महिना मेहनत केलेली आहे त्यांना आणि इकडचे जे पदाधिकारी आहेत जे अहोरात्र मेहनत करून, दिवसरात्र मेहनत करून ठोंबरे साहेबांना निवडून दिलं, हे त्यांचं श्रेय आहे. आणि गेले 25-30 वर्ष भाजपच्या इथे पाले गेला होता, भाजपचं इथे साम्राज्य होतं, त्या साम्राज्याला तोडून आज 17पैकी 12 सीट आज शिवसेना जिंकलेली आहे. शिवसेना उभाटा यांनी आज 12 सीट काढून नगराध्यक्षाचे राजेंद्र ठोंबरे त्यांना मानकरी केलेले आहे. हा सगळ्यात मोठा सामान्य माणसाचा आणि सामान्य शिवसैनिकाचा हा विजय आहे. त्या विजयाचा जल्लोष आज ते साजरा करते. तुम्हाला असं म्हणायचं की 25 वर्षानंतर आणखी इन्कम
हां आली ना इन्कमची आहे तर तुम्ही आता कोणत्या कामाला प्राधान्य देता? सगळे जे शहरातले काम आहेत ठोंबरे साहेबांना हीच विनंती असेल आता नगराध्यक्षांना की जे गेले 25 ते 30 वर्ष इकडे कामं नाही झाले आहेत, जे रस्ते आहेत, जे वॉटर हीटर मीटर ह्या गोष्टी पहिला त्यांना सगळ्यांना करून घ्याव्या हीच त्यांना नम्र आता. तुमचं नाव सांग. माझं नाव संतोष एकनाथ सवते, मी संपर्क प्रमुख आहे, विधानसभा संपर्क प्रमुख फुलंब्री विधानसभा. मी आलो आहे मुंबईवरून.